निवडणुकीच्या दृष्टीने काय काय तयारी केलात त्याबद्दल माहिती द्या. जे 15 तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाने आपली महानगरपालिका पुणे महानगरपालिकेची इलेक्शन डिक्लेअर केलेली आहे. त्या अनुषंगाने माननीय आयुक्त सरांनी 18 तारखेला नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही इथे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 5 साठी मतदानाची यंत्रणा उभारलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व आज आमच्या विविध विभागांचे नोडल अधिकारी विभाग ॲक्टिवेट झालेले आहे. त्या अनुषंगाने आपण ह्या वर्षीपासून ह्या नवीन कार्यालयामध्येच नगर रोड क्षेत्रीय कार्यालयामध्येच सर्व यंत्रणा राबवणार आहोत. इलेक्शन इथेच होणार आहे. ह्यामध्ये इथले स्ट्रॉंग रूम असेल, डिस्पॅच रिसिव्हिंग असेल, कमिशनिंग असेल किंवा मतमोजणी असेल, तर ह्या वर्षीपासून ती ह्या नवीन कार्यालयातच आपण केलेली आहे. आत्ताच आम्ही आपल्याबरोबर एक फेरफटका मारला, ज्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्यापैकी कामं आता झालेली आहेत व आजपासून ह्या सर्व यंत्रणा ॲक्टिवेट होतील. तर प्रभाग 3 मध्ये एकूण मतदार संख्या किती आणि आपण कशा पद्धतीने त्याबद्दल तयारी केली? आपण पाहिले तर प्रभाग 3 आणि 4 हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे, ज्यामध्ये आपल्याला 1 लाखाच्या वर मतदान आहे. व त्या अनुषंगाने आम्ही मतदान केंद्र आज फायनल होतील व त्या अनुषंगाने सर्व मतदानाची केंद्रावर सुद्धा आम्ही व्यवस्था करत आहोत व ती 15 तारखेला आपल्याला दिसून येईल. फॉर्म वाटप आणि फॉर्म जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हो, ती आता 23 तारखेपासून नॉमिनेशन आपले चालू होणार आहे. तर उद्यापासून आम्ही आपल्या इथेच एक खिडकी ॲक्टिवेट केलेली आहे. त्या एक खिडकीमधूनच आपल्याला नामनिर्देशन पत्र मिळणार आहेत आणि त्याच ठिकाणी त्याच 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्याला अरुणकडे माझ्याकडे आपण सादर करायचे आहे. फॉर्म आपल्याला फ्री मध्ये मिळणार आहेत? फॉर्मला डिपॉझिट काय असेल? नाही, फॉर्मसाठी 100 रुपये फी आहे. तर ती आपण कॅशमध्ये अदा करून त्याचा आम्ही पावती देणार आहोत, तर ते आपल्याला मिळेल. आणि त्यानंतर डिपॉझिट जे आहे तर जनरलसाठी 5,000 रुपये डिपॉझिट आहे. ते नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांनी भरायचं आहे व इतर कॅटेगरीसाठी महिलांसाठी ते 2,500 रुपये आहे. इच्छुक उमेदवार सर आहेत, त्यासाठी काय आपलं आव्हान राहील की निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी? आज जे इच्छुक उमेदवार होते सर्व पक्षीय होते, त्यांची आज आम्ही सकाळीच 11 वाजता इथेच बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये आम्ही सर्वांना मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहितेचं पालन करायला सांगितलेले आहे. सदर बैठकीला माननीय ACP मॅडम असतील, सर्व PI हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आवाहन केलं की ही इलेक्शन जी आहे वॉर्ड नंबर 3, 4, 5 मध्ये तर ते आपण सौधार्यामध्ये व बॅलन्स पद्धतीने कुठेही बायस न दाखवता व कुठलेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता आपण ह्या वर्षी ती तशी इलेक्शन सक्सेसफुली कंडक्ट करू असा आम्हाला विश्वास वाटतो. या नव्या क्षेत्रीय कार्यालयात कोणकोणते निवडणुकीची प्रक्रिया पार पडतील ते सगळं? नवीन क्षेत्रीय कार्यालयामध्ये जसं आता आम्ही सांगितलं सर्व आमचे विभाग इथेच ॲक्टिवेट झालेले आहेत. म्हणजे एक खिडकीपासून आवक जावक टपाल, MCC, टपाली मतदान इथेच आहेत. RO कार्यालय सुद्धा इथेच आहे. त्या अनुषंगाने इथे आता आपली स्ट्रॉंग रूम आहे, त्यामुळे जे काही आपले मतदान तुमचे BU-CUs येणार आहेत, मशीन्स येणार आहेत, ह्या सुद्धा आपण इथेच त्याची व्यवस्था सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. या कार्यालयामधूनच नामनिर्देशन पत्र सर्व उमेदवारांना दिली जाणार आहे, इथंच स्वीकारली जाणार आहेत. जे काही कमिशनिंग होणार आहे ह्या मशीन्सचं ते सुद्धा आपण इथेच करणार आहोत. त्याचबरोबर रिसिव्हिंग डिस्पॅच आहे मशीनचं पार्टीजला, पोलिंग पार्टीजला, ते सुद्धा इथंच होणार आहे. त्याचबरोबर ह्याच एका कार्यालयातून आपण निकाल जो 16 तारखेला सकाळी 10 वाजता आपण सुरू होणार आहे तर त्याचं सुद्धा काउंटिंग आपण इथेच करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे सुसज्ज असं सर्वच प्रक्रिया एकाच ठिकाणावर राबवण्याच्या ह्यावेळेस आपण प्रयत्न करत आहोत. या सर्व प्रक्रियेला किती स्टाफ तुमच्या गरज लागणार आहे? साधारणपणे आत्ता जो पोलिंग स्टाफ आहे तो आपला 2500चा आहे आणि एक 100चा स्टाफ हा आपला जो RO ऑफिससाठी आपण डेप्यूट केलेला आहे. ते सर्व आता हजर झालेले आहे. ह्या पोलिंग स्टाफचा आपण ट्रेनिंग 29-30ला घेणार आहोत व 29-30 व 5-6 अशा 2 टप्प्यामध्ये व 3ऱ्या टप्प्यामध्ये मतदानाला जाण्याच्या दिवशी 14 तारखेला सुद्धा आपण त्यांचं ट्रेनिंग घेणार आहोत. बाकीचे जे काही 100चा स्टाफ आमचे इथे टेंटेटिव्ह आहे तर तो सुद्धा आपण ॲक्टिवेट केलेला आहे. त्यांनी आजपासून कामकाज चालू केलेलं आहे.